सर्वांना नमस्कार। श्रीराम जय राम जय जय राम। बोलो प्रभु श्री सियावर रामचंद्र की, बोलो पवन सुत हनुमान की, भारत माता की। कोणत्याही प्राध्यापकाला किंवा शिक्षकाला भाषण करण्यासाठी बोलवणं हे एका अर्थानं स्वतःवरती संकट ओढून घेण्यासारखं असतं। आमच्या शाळा महाविद्यालयांमध्ये टोल पडतात, तास सुरू होताना टोल होतो, तास संपताना टोल होतो। त्यामुळे आमचे एक प्राध्यापक मित्र गमतीनं असं म्हणतात की या टोलापासून त्या टोलापर्यंत जे टोलवाटोलवी करतात असे आपल्यातले काही जण आहेत। आपल्या सगळ्यांच्या मनात जी उत्सुकता आहे ती माझ्या मनात पण उत्सुकता आहे। ती म्हणजे आजच्या कार्यक्रमात जे प्रमुख वक्ते आहेत सुनीलराव देवधर, त्यांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे। परंतु तरीसुद्धा एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्यासाठी म्हणून उभा आहे। रामनवमीच्या निमित्तानं वेगवेगळी गीतं आपण गेली काही दिवस ऐकतो आहे। तसं काल परवा मी एक गीत ऐकत होतो आणि ते गीत आहे भारतरत्न पुरस्कार ज्यांना देऊन भारतरत्न या पुरस्काराचीच एका अर्थानं उंची वाढली अशा भीमसेनजी जोशींचं। त्या गीताचे शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। त्या गीतामध्ये असं म्हटलं की आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, असे ते गीताचे शब्द आहेत। आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आहे, रामनवमी आहे। या निमित्तानं त्यांच्या चरणांपाशी कोटी कोटी वंदन। समर्थ रामदासांची देखील आज जयंती, त्यांना देखील वंदन। परंतु त्या गीतामध्ये उल्लेख असा आहे की घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री। मी विचार करत होतो की वैयक्तिक जीवनात तर आपण कमी अधिक प्रमाणात काही हातातून आपल्या चुका घडतात, क्वचित कुणाच्या हातून पाप देखील घडतं, पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलं आहे का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेला आहे। आणि ते 1-2 दिवस नाही, 1-2 वर्ष नाही, 100-200 वर्ष नाही, जवळपास 1000-2000 वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो। कुणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावरती, विद्वानांच्यावरती सोडून देऊयात। परंतु होय, आम्ही हे पाप केलं हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया। ते पाप असं केलं की आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं, हे पाप आम्ही केलं। दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं। जसं रामाचं नाव घेतल्यानंतर पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा संचय होतो, त्याच रामाच्या चरित्रामध्ये ह्या पापाचा क्षय करण्यासाठी म्हणून काही कृती आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात। प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, अयोध्येमध्ये ते परत निघाले। आता अयोध्येच्या सिंहासनावरती प्रभू रामचंद्र विराजमान होणार आणि अयोध्येमध्ये त्यांच्या नावाचा राज्यकारभार, नवे ते स्वतः राज्यकारभार सुरू करणार अशी स्थिती आली। त्यावेळेला त्यांनी आपला जो दूत होता हनुमंताला त्यांनी आज्ञा केली की तू अयोध्येत जाशील, पण अयोध्येत जाण्यापूर्वी ते एका व्यक्तीला तू जरूर भेट, त्या व्यक्तीला सांग की माझं कुशल मंगल आहे आणि मी व्यवस्थित आहे, तू त्या व्यक्तीला जरूर सांग। कोण होती ती व्यक्ती? यावेळेला प्रभू रामचंद्राला आपल्या माता कौशल्याची आठवण आली नाही, आपल्या पादुका राज्य सिंहासनावरती ठेवून जो राज्य करतो त्या भरताची आठवण आली नाही। परंतु रामचंद्रांनी असं सांगितलं की तू जाताना पहिल्यांदा निषादराज गुहकाला भेट आणि त्याला सांग की श्रीराम हे कुशल आहेत। वनामध्ये राहणाऱ्या बंधूंच्या प्रती जो आत्मीयतेचा भाव रामचंद्रांनी स्वतःच्या आचरणातून प्रकट केलेला आहे, तो आपण सगळ्यांनी आचरणामधनं प्रकट करणं अतिशय आवश्यक आहे। मग अशी डिंपल भाभी शहांचं एक अतिशय डोळे उघडवणारं, मार्गदर्शन करणारं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींचं आपण आचरण करणार आहे हे सांगणारं त्यांचं बोलणं झालं। आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुटुंबाचं सौख्य कशात आहे तर ते प्रेमात आहे। साने गुरुजींनी असं म्हटलं की प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी। बंधू भगिनींनो, या सकल हिंदू संमेलनाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून विनंती करायची की आपण त्याग करायला शिकलं पाहिजे। कशाचा आम्ही त्याग करायला पाहिजे? तर कळत नकळत आज देखील आमच्या समाजामध्ये असं घडतं की समोरचा माणूस कोण आहे, तो अमुक जातीचा आहे म्हटल्यानंतर त्याचं स्थान कुठे आहे, अशी गणितं आमच्या समाजामध्ये कळत नकळत आमच्या मनामध्ये निर्माण होतात। आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो, सुभाषनगरसारख्या एका सुबुद्ध वस्तीमध्ये राहतो, आमच्या मनामध्ये असं काही येत नाही। परंतु बंधू भगिनींनो, आज भारताची स्थिती अशी आहे की अमुक एका समाजातला नवरदेव घोड्यावरती तो बसला आणि घोड्यावरती बसून त्यांनी वरात म्हणून मिरवणूक काढली, तर त्याच्यावरती हल्ला होतो, त्याला हेल्मेट घालून त्या मिरवणुकीमध्ये घोड्यावरती जावं लागतं। ही आज आपल्या भारतातली स्थिती आहे। तामिळनाडू प्रांतामध्ये काही वर्षांपूर्वी एक दुःखद घटना घडली। एका व्यक्तीच्या
आजोबांचं निधन झालं आणि त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही अमुक एका समाजातले आहात आणि त्यामुळे तुम्हाला जे गावातला मुख्य रस्ता आहे त्याच्यावरनं ती शवयात्रा अंतिम यात्रा ती काढता येणार नाही, तुम्हाला बाहेरच्या मार्गाने जायला पाहिजे. नाईलाजानं त्या माणसानं मान्य केलं. मग त्यानं उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आणि मद्रासच्या उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल दिला की भारतामध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे संचार स्वातंत्र्य आहे, कोणीही कोणत्याही रस्त्यावरनं जाऊ शकतो. या माणसाच्या बाजूने निकाल आला. दुर्दैवानं काही दिवसांनी त्याच्या आजीचं निधन झालं, पण निधन झाल्यानंतर मात्र परिस्थिती अशी आली की त्या माणसाला कोर्टाचा आदेश असून देखील आपल्या आजीची अंत्ययात्रा त्या मुख्य रस्त्यावरून नेता आली नाही. उलट पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल, प्रश्न निर्माण होईल म्हणून याच लोकांना 5-50 लोकांना गाड्यांमध्ये घाललं आणि त्यांना बाजूला नेलं. आपल्या समाजामध्ये जरा खरवडलं की माणसाची जात दिसते, अशी परिस्थिती आज देखील काही ना काही प्रमाणात आहे. आपण सगळ्यांच्या मनामध्ये तशी नाही आहे, पण तू सगळ्या समाजात ती नाही आहे. आपण पहिल्यांदा मान्य करूयात आणि पहिल्यांदा आपण या गोष्टीचा त्याग केला पाहिजे की आपल्या मनामध्ये असे विचार येता कामा नयेत. कळत नकळत बोलताना आपल्याकडून जातींच्या संदर्भात असलेले उल्लेख होतात आणि एका जातीला विशिष्ट मापानं मोजण्याची चूक आपण सगळेजण करतो. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आजच्या संमेलनाचं जे शीर्षक आहे ते सकल हिंदू संमेलन आहे. आपल्या सगळ्यांची एकच जात आहे असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ती म्हणजे हिंदू. मगाशी महाराज साहेबांनी अतिशय योग्य सांगितलं की आपल्या समोरची जी संकटं उभी आहेत ती संकट तुमची जात विचारणार नाही आहेत, ती तुमचा धर्म विचारणार आहेत आणि मग तुमच्याबद्दल कशा पद्धतीनं वागायचं याचा निर्णय ते करणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात असं आलं पाहिजे की आमची सगळ्यांची जात कोणती, तर आमची सगळ्यांची जात हिंदू हे आपलं पहिल्यांदा मनामध्ये आलं पाहिजे. उच्च नीचेच्या भावाचा आपण त्याग केला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण सहज करू शकतो ते म्हणजे आपल्याकडचे जे सण समारंभ उत्सव घरातले मंगल प्रसंग असतात त्याच्यामध्ये या एकत्र सरमिसळीचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. कोकणामधल्या एका छोट्या खेडेगावामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये पत्रिका वाटायची पद्धत आहे. आता पत्रिका वाटणं हा एक व्यवहाराचा देखील भाग आहे. आपले एकूण समाजाची संबंध कसे आहेत याच्या आधारावरती आपण पत्रिका वाटत असतो, कोणी कोणाला पत्रिका द्यायची वगैरे वगैरे वगैरे. पण त्या गावामध्ये परिस्थिती अशी होती, कोकणामधली परिस्थिती अशी की इथं 5-15 घरं, तिथं 5-50 घरं अशा वाड्यांच्या घर आहे आणि त्या गावामध्ये आजपर्यंत असं चालत आलेलं होतं की अमुक एका वाडीवरती उरलेल्या वाड्यांच्या निमंत्रणं जायचीच नाही. त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की नाही, आमच्या गावामध्ये असं होणार नाही आणि मी त्या वाडीवरती जाऊन देखील निमंत्रण देणार असं म्हटल्याबरोबर. आणि बंधू भगिनींनो, मला सांगायला अतिशय दुःख वाटतं की ही घटना फार जुनी नाही, 10-15 वर्षापूर्वीची घटना आहे. बाकीच्या वाड्यातल्या लोकांनी त्याला असं सांगितलं की तू जर त्या वाड्यातल्या लोकांना निमंत्रण दिलं तर आम्ही तुझ्या लग्नाला येणार नाही. आपण भांडू शकतो, जगाशी आपण भांडू शकतो, शत्रूशी आपण लढू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे, पण आपल्याच माणसांची भांडणार कसं हो? आपलेच दात आणि आपलेच ओठ, गाव एक आहे, वाड्या एक आहेत. त्या माणसानं काय केलं? त्यानं हात जोडून सगळ्यांना नम्रतेनं विनंती केली की माझ्या घरचा मंगल प्रसंग आहे, तुम्ही जसे माझे आहात तसे ते पण माझे आहेत, ते आणि आपण सगळे एकत्र आहोत. त्यामुळे मी अतिशय नम्रपणानं तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या लग्नामध्ये सहभागी व्हा. त्या लग्नात काय झालं हा भाग जरा सोडून दिला तर आज त्या गावातली 10-15 वर्षानंतरची परिस्थिती अशी आहे की आज मात्र ही सरमिसळ चांगल्या प्रमाणात आलेली आहे. त्यामुळे अशा मंगल प्रसंगी आपण आठवण ठेवली पाहिजे. आणि अजून एक विलक्षण आठवण मातृशक्तीची मला या निमित्तानं सांगायचा मोह आवरत नाही. हरियाणामध्ये दिवाळीचे दिवस होते. एका अशाच ज्यांचं आर्थिक सदनता आहे अशा घरामध्ये त्या महिलेनं आपल्या घरातल्या सगळ्या लोकांसाठी कपडे खाऊ वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या आणि तिनं आवर्जून आपल्या घरामध्ये जी कामवाली महिला होती तिच्यासाठी देखील तिच्या मुलांसाठी देखील फटाके कपडे आणि मिठाई अशी सगळी आणली. मग तिनं दिली आहे. तिला आनंद झाला की त्या आपल्या मालकिणीच्या घरी दिवाळी होणार, आपल्या पण घरी दिवाळी होणार. संध्याकाळची वेळ झाली आणि मालकिणीच्या लक्षात आलं की काहीतरी राहिलं आहे. आणि तिच्या लक्षात आल्यानंतर ती तातडीनं तिनं आपलं घर सोडलं आणि त्या कामवालीच्या वस्तीमध्ये ती गेली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या कामवालीला देखील आश्चर्य वाटलं की आज मालकीणबाई आपल्या वस्तीमध्ये का आल्यात? मी तर कामाचा खाडा केला नाही. पण मालकीणबाई तिच्या घरी आल्या आणि त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि त्यांनी प्रेमानं तिला घट्ट मिठी मारली आणि तिला असं म्हणाल्या की दुपारी हेच राहिलं होतं की प्रेमानं तुला आलिंगन द्यायचं राहिलं होतं. बंधू भगिनींनो, असं प्रेमानं आलिंगन आपण सगळ्या समाज घटकांना देऊ शकतो का याचा आपण अतिशय मनापासून विचार केला पाहिजे. दुर्दैवानं आज आपल्या समाजाची स्थिती अशी आहे की कोणत्या महापुरुषाची जयंती आहे, कोणत्या महापुरुषाचा उत्सव आहे असं म्हटल्यानंतर महापुरुषांची आपण एका अर्थानं वर्गवारी केली आहे.
अमुक महापुरुष तमक्या जातीचा, तमुक महापुरुष या जातीचा, मग या जातीच्या कार्यक्रमात त्या जातीच्या लोकांनी जायचं नाही, परंतु आपण सगळ्यांनी आग्रहपूर्वक असं केलं पाहिजे की सर्व महापुरुषांनी जो विचार केला आहे तो संपूर्ण समाजाचा विचार केला आहे. आणि हे विधान मी अत्यंत जबाबदारीपूर्वक करतो आहे. वेळ नसल्यामुळे तपशिलाच्या मर्यादेत मी जात नाही, परंतु सर्व महापुरुषांनी सर्व समाजाचा विचार केला आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये असं उत्पन्न होता कामा नये की अमक्या महापुरुषाची जयंती म्हणजे तमक्या समाजाने साजरी केली पाहिजे. ही गोष्ट आपण मोडून काढली पाहिजे आणि सर्व जयंती पुण्यतिथी उत्सवामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, मनापासून सहभागी झालं पाहिजे. आज आणखीन एक आपल्याला गोष्ट करता येऊ शकते, ती सहज गोष्ट करता येण्यासारखी अशी आहे की आज समाजामध्ये आपण दारिद्र्य रेषेच्या वरती आलो. दारिद्र्य रेषेच्या दिशेनं आपण खूप प्रगती केली. 2011ची जर जनगणना आपण लक्षात घेतली आणि आता या आणि पुढच्या वर्षी जनगणना होईल त्याचे आकडे येतील, पण त्यावेळच्या तुलनेमध्ये आज आपण दारिद्र्य रेषेच्या वरती आलो. त्यावेळची आकडेवारी साधारणपणे अशी होती की साधारण 25% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. म्हणजे आज आम्ही आमच्या घरी जाऊन आपल्या चवीचं पसंतीचं सुग्रास भोजन करत असताना देखील आज या क्षणी भारतामध्ये 5% लोक असे आहेत, 2-3 महिन्यापूर्वीची आकडेवारी आहे, की ते उपाशीपोटी झोपणार आहेत. आणि या उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांची आठवण आमच्या मनामध्ये येते का? आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे. आणि ही उपाशीपोटी झोपणारी माणसं आयुष्याची संघर्ष करत असतात. आपल्या कर्तृत्वानं, आपल्या भाग्ययोगानं, आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईनं आपण समाजामध्ये एका स्थानावरती पोचलो आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी विचार असा केला पाहिजे की काही ना काहीतरी मदतीचा हात, आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं तुम्ही त्यांना परावलंबी होण्याच्या दृष्टीने मदत करू नका. तुम्ही त्यांना पैशाचे मिंधे कृपया करू नका. त्यांना पायावरती उभा राहण्यासाठी, त्याला एखादा उद्योग करण्यासाठी, एखादा व्यवसाय करण्यासाठी, कदाचित त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याची सोय येण्यासाठी म्हणून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी म्हणून त्याला जरूर मदत करूयात. बंधू भगिनींनो, हा जर भाव आपण आचरणात आणला तर लवकरच ते दृश्य आपल्या सगळ्यांना हे बघायला मिळणार आहे. आपण जे सगळं काम करतो आहे ते प्रत्यक्ष परमेश्वराचं आहे. कारण जगामध्ये एकाच देशाचं वर्णन असं केलं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतानं अवतार केला, जगातल्या कुठल्याही दुसऱ्या देशामध्ये भगवंताचा अवतार जन्माला झाला असं वर्णन नाही. भगवंताचे प्रेषित जन्माला आले, भगवंताचा पुत्र जन्माला आला, भगवंताचे दूत जन्माला आले. परंतु भारतभूमी एक केवळ पुण्यभूमी आहे की ज्याच्यामध्ये भगवंत प्रत्यक्ष अवतार घेते झाले. त्या भगवंताचंच कार्य आपण करतो आहे. ते कार्य करताना आपण आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूयात. त्या ध्येयामध्ये आपल्याला अडचणी येणार, संकट येणार, परंतु आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की आपला विजय हा निश्चित आहे. हा विजय निश्चित असताना अजून एका नाजूक मुद्द्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष मला वेधायचं आहे. ते म्हणजे कुणी कुणाशी विवाह करावा हा एक प्रथा आणि रूढीचा भाग आपण सोडून दिला तरी समाजामध्ये काही प्रमाणात आंतरजातीय विवाह होताना दिसतात. दुर्दैवानं साधारण विधान, ज्याला जनरल स्टेटमेंट असं म्हणतात, ते असं करावं लागतं की अशाकडं बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो साधारणपणे नकारात्मक आहे. बंधू भगिनींनो, नम्रतेची विनंती अशी की अशा ठिकाणी जर आंतरजातीय विवाह होत असतील तर आपण त्यांना धीर दिला पाहिजे. सकल हिंदू हा अवघा बंधू असं केवळ न म्हणता प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा हा योग आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे पूजनीय सरसंघचालक होऊन गेले श्री गुरुजी, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये करून दाखवलं आणि अशा प्रकारच्या आंतरजातीय विवाहांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. मुद्दाम तुम्ही कोणाला भरीला पाडू नका, पण होत असेल तर त्याला आडवं येऊ नका, त्याच्या पाठीशी उभा राहा. हे करण्यामध्ये फार मोठा मनाचा हिंमत लागेल, मनाचं धैर्य लागेल. ते आपण सगळ्यांनी दाखवावं. आणि हे दाखवत असताना ज्या अडचणी येतील त्या आपण लक्षात असं ठेवावं की प्रभू इच्छा से सुयश सुनिश्चित, प्रभू इच्छा से सुयश सुनिश्चित, थोड़ी धैर्य परीक्षा है, ईश कार्य करने वालों को श्रम में तृप्ति सुरक्षा है. भारत माँ की मंगल बेला आई, भारत माँ की मंगल बेला आई. या दिशेनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.